या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। प्रणिती शिंदे म्हणाले की भीषण अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाले। राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे। याहून धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या NDRF सहाय्यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही। त्यामुळे सोलापूर, धाराशिवसह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांवर हा खूप मोठा अन्याय आहे। शेतकरी गंभीर संकटात आहेत, परंतु सरकार मात्र निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीत गुंतला आहे। शेतकरी आमचे मायबाप आहेत। आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची, कर्जमाफीची, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जमाफीची मागणी केली, पण सरकारनं कानाडोळा केला। शेतकऱ्यांची वेदना सरकारला दिसतच नाही। खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ NDRF प्रस्ताव मागवण्याची आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याची, तसंच नुकसानग्रस्त भागांना विशेष पॅकेज देण्याची मागणी सभागृहात केली। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या प्रकट दिना एवढंच महत्त्व लाभलेल्या दत्त जयंतीनिमित्त गुरुवारी मंदिर परिसर अक्षरशः भक्तीच्या महासागरानं फुलून गेला होता। पहाटेची वेळ ही उजाडलेली नसतानाच दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी उसळली होती। रांगा मंदिराबाहेरून मैलोन मैल पसरल्या होत्या। श्री दत्तात्रेयांच्या जय जयकारानं संपूर्ण वातावरण पवित्र झालं होतं। मंदिर समितीच्या वतीनं भाविकांच्या दर्शनाची सुलभ सोय व्हावी यासाठी नेटकं नियोजन करण्यात आलं होतं। मंदिरात पहाटेपासूनच अखंड नामजप, वेदांचा उच्चार, दत्तयज्ञ, गुरुचरित्र पारायण, सामूहिक कीर्तन आणि विशेष पूजा अर्चा यांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त 7 रस्ता परिसरातील मोदीखाना भागातील जक्कलमळा येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री दत्त मंदिरात आबाल वृद्ध भाविकांची पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी एकच मांदियाळी दिसून आली। मंदिरासमोर भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। गर्भगाभाऱ्यातील श्रींची लोभस मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। गाभाऱ्यातील प्रसन्नता आणि भाविकांची भक्ती यामध्ये सारा मंदिर परिसर न्हावून गेला होता। मंदिरात पुष्पहारांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। श्रींचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण आसुसलेले होते। दरम्यान दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी अभिषेक आणि प्रसादाचा लाभ घेतला। सेवानिवृत्त सेवकांपैकी ज्यांची प्रकृती उत्तम आहे अशा कामगारांपैकी 50% कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे नोकरी देण्याचा, तसंच परिवहन विभागासाठी तांत्रिक ज्ञान आणि उच्च शिक्षित परिवहन व्यवस्थापक तातडीनं नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे नवीन बसेस आल्यानंतर कामगारांना वाढीव महागाई भत्ता देण्यासंदर्भात तातडीनं निर्णय घेतला जाईल असं ठरलं। महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडे शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना 7व्या वेतनाचा 3रा हप्ता 1 कोटी रुपये तातडीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक, कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा पगार शासनाच्या नियमाप्रमाणे दरमहा 10 तारखेच्या आत करण्याची कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले। अशा प्रकारे पालिका आयुक्तांनी शिक्षक आणि कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन काही मागण्यांवर ठोस निर्णय दिल्यानं शिक्षक आणि कामगार वर्गात आनंदाचं वातावरण पसरलं आहे। राजेभाई उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोशल महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर आसमा खान उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन फैज इनामदार, विश्वकर्मा शेखदार, प्राचार्या सबिहा पीरजादे, उपाध्यक्षा तस्नीम शेख, यास्मीन खैरदी, अर्जुमंद औसेकर, इशरत पटवेकर आणि परवीन पठाण यांची उपस्थिती होती। प्रदर्शनामध्ये विज्ञान विषयाचे 70 प्रोजेक्ट, आर्ट अँड क्राफ्टचे 80 प्रोजेक्ट, तसंच इतिहास आणि भूगोलचे 30 प्रोजेक्ट यासह एकूण 180 प्रोजेक्ट
विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आणि दत्त जयंतीनिमित्त महादेव गल्ली इथं मानाच्या सराव नंदीध्वजांचं आगमन झाल्यानंतर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. सालाबादप्रमाणे यंदाही पालखीसोबत मानाच्या सराव नंदीध्वजांचं आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं केळी, शाबू, वेफर्स, बटाटा चिवडा, बुंदी लाडू आदींचं वाटप करण्यात आलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.